सीमा लढ्याच्या विरोधात ठराव करावा अशी मागणी आहे ती कन्नड संघटनांनी बेळगावचे महापौर आणि उपमहापौर यांना केल्यानंतर आता कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळते। आपल्यासोबत बोलण्यासाठी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे आहेत। नेमकं काय त्यांनी ठरावाची मागणी केलेली आहे आणि आता तुमची भूमिका काय आहे? बेळगावमधल्या काही कन्नड संघटनांनी एकत्र येऊन बेळगावचे महापौर कामकर यांना कामकरांना त्यांनी जाऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की यावेळेला तुम्ही बेळगाव हा कर्नाटक राज्याचा अविभाज्य भाग आहे आणि सीमा भागाच्या विरुद्ध आपण ठराव मांडावा अशी भूमिका त्यांना सांगितली, विनंती केली त्यांनी। बेळगावचे महापौर आणि उपमहापौर येणाऱ्या महासभेमध्ये हा ठराव मांडण्याची शक्यता आहे। मराठी भाषिकांचा आमचा भाग असताना हा आमचा भाग आहे। अनेक नगरसेवक हे मराठी भाषिकांच्यामधून निवडून आलेले आहेत, त्यामुळे अशा प्रकारचा ठराव मांडू नये अशी आम्ही महापौर आणि उपमहापौर यांना आपल्याकडे विनंती करत आहोत। यामुळे काय होणार आहे की मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार काय होणार आहे। गेल्या अनेक वर्ष 6 दशकं ही चळवळ सुरू आहे, जगामध्ये या चळवळीची नोंद घेतलेली आहे। त्यामुळे या चळवळीला बाधा होणार असं महापौर आणि उपमहापौर यांनी ठराव करू नये अशी आम्ही त्यांना विनंती करू। पण या उपर जर महापौर आणि उपमहापौरांनी कन्नड संघटनाचं ऐकून कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव हा त्याचा अविभाज्य भाग आहे आणि सीमाविरोधी ठराव जर मांडला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भूतोन भविष्य असं उग्र आंदोलन केलं जाईल, कोल्हापुरात केलं जाईल, बेळगाव महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर केलं जाईल आणि गनिमी काव्यानं बेळगावमध्ये केलेलं याची नोंद बेळगावच्या महापौरने घ्यावी अशी मी त्यांना विनंती करत आहे। पण दुसरीकडे न्यायप्रविष्ट बाब असताना अशा पद्धतीचा ठराव करणं कितपत योग्य वाटते? त्याचा परिणाम या सगळ्या कोर्ट केसवरती काय होईल असं वाटते? गेल्या अनेक वर्षामध्ये आमची सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार ही मराठी भाषिकांच्या पाठीशी आहे। आत्तापर्यंत असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी भूमिका जी मांडलेली आहे त्या भूमिकेमध्ये त्यांनी काय केलेलं आहे की जी टीम आहे ती महाराष्ट्र शासनाने दिली आहे आणि महाराष्ट्र शासनाची एक कोर कमिटी आहे। गेल्या अनेक दिवसाच्या प्रयत्नानंतर खास करून या ठिकाणी मला एन डी पाटलांचा उल्लेख करावा लागेल, कारण याच्यातलाच मुख्य पुढाकार हे स्वर्गीय एन डी पाटील साहेब यांनी केलेला आहे। त्यामुळं ही आता निकाल लागण्याची आशा आहे, मराठी लोकांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत आणि अशा वेळेला असा जर ठराव करणार तर न्यायप्रविष्ट बाधेमध्ये त्याचा थोडासा मला त्रास होऊ शकतो। म्हणून आम्ही आज एवढं ठामपणानं सांगतो की मराठी भाषिक आहेत, तुमच्यात पण काय तर नगरसेवक एक ना दोन नाही अनेक नगरसेवक हे मराठी भाषिकांच्या मतावर निवडून आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही असा प्रकारचा ठराव करू नये आणि मला इथं जाणीवपूर्वक सांगायचं आहे, महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आज तागामध्ये कधीही मराठी भाषक सीमावासियांच्या विरोधातला कोणताही ठराव महापालिकेत आलेला नाही आणि हा प्रयत्न त्यांनी करू नये। ही सीमा चळवळ मोडण्याचा प्रकार आहे, याला आम्ही कोणत्याही प्रकारचा दाद देणार नाही आहोत एवढं मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो। नक्कीच आपण पाहतोय की विजय देवणेंनी आपलं जे मत आहे त्यात परखडपणे मांडलेलं आहे। सत्यजाऊनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।